नमस्कार, माझं नाव सायली पुष्कर बकोरे। एक उपक्रम आहे महाराष्ट्र मंडळाने दिलेला मराठी अभिजात भाषेचा दर्जा आणि आपण। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। या भाषेला खूप मोठा इतिहास आहे। मराठी भाषेला साहित्य, कला आणि संस्कृतीचा मोठा वारसा आहे। मराठी भाषेने अनेक महान लेखक, कवी आणि विचारवंत दिले आहेत। भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। हा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्र भूमीमध्ये मराठी भाषेची बीज रुजवण्याचे काम 100 वर्षापूर्वी RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची डॉक्टर हेडगेवार यांनी केले आहे। मला मराठी भाषा आणि मराठी परंपरेशी जोडण्याचे भाग्य RSS मुळेच मिळाले आहे। मराठी अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवण्याची जिम्मेदारी आपल्यावर वाढली आहे। आपली जिम्मेदारी कोणती? तर मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यास भाषेची गोडी वाढेल आणि तिचा प्रसार होईल। आमचा मुलगा जर्मन शाळेत जातो। जर्मन कविता शाळेतून शिकून घरी आम्हाला तो तीच कविता मराठीत स्वतः भाषांतर करून मराठीत त्या कवितेचा अर्थ सांगतो आणि ही आमच्यासाठी खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की तो थेट जर्मन ते मराठीत भाषांतर करतो। मराठी साहित्य वाचल्यास भाषेची समृद्धता आणि सौंदर्य लक्षात येईल। माझ्या मुलाला आम्ही मराठी पुस्तकच वाचायला देतो शक्यतो, आणि तो पुस्तक छान वाचतो। त्याला मराठी वाचायला खूप आवडतं। शक्यतो मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करावा। आम्ही घरी मराठीच बोलतो। स्वित्झर्लंडमध्ये राहून सुद्धा आम्ही घरात मराठीच बोलतो। मराठी नाटक, चित्रपट, संगीत आणि लोककला यांना प्रोत्साहन द्यावे। आम्ही मराठी चित्रपट श्यामची आई, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी यांचे प्रदर्शन झुरिकमध्ये झाले होते। आम्ही हे बघायला आवर्जून जातो। हास्य जत्रा सारखी विनोदी कार्यक्रमाचे प्रयोग असल्यास आम्ही बघायला हमखास जातो। महाराष्ट्र मंडळाचे गणपती, संक्रांत, दिवाळीच्या कार्यक्रमाला पण आम्ही आवर्जून जातो। मराठी भाषेचा योग्य आदर करणे आणि तिचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे। नवीन टेक्नॉलॉजी येत आहे। AI, रोबोटिक्स मध्ये मराठी भाषेचा वापर करून आपण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करू शकतो आणि असे झाल्यास मराठी भाषा पूर्ण जगामध्ये ओळखली जाईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे की केंद्र सरकारने भाषिणी नावाचे एक नवीन ॲप तयार केले आहे जे एकाच वेळी 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करू शकते। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आपली ही जिम्मेदारी जर आपण उचलली तर नक्कीच मराठी भाषेला चांगले दिवस येतील आणि याचाच आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्यानिमित्त एक मला छोटीशी कविता आठवली ती तुमच्यासमोर मी सादर करते। मराठी माझी मायबोली, संस्कृतीची आहे मोठी खोली। अमृताहून गोड रसाळ ही भाषा, प्रत्येक शब्दात आहे मोठी आशा। संतांची वाणी, शुभांची कथा, महाराष्ट्राची आहे ही गाथा। युगे युगे चालत आली ही परंपरा, आज मिळाला अभिजात दर्जा सारा। मराठीचा अभिमान, मराठीची शान, वाढो सर्वत्र तिचा मान, वाढो सर्वत्र तिचा मान। चला मराठी शिकूया, मराठी जपूया आणि मराठी टिकूया। धन्यवाद।